नमस्कार अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज संध्याकाळी घरचे येणार आहेत, त्यामुळे खूप छान छान पदार्थ तयार करायचे आहेत. तर म्हटलं व्लॉग पण सुरू करूयात आणि 2 दिवसाचं छानसं प्लॅनिंग पण आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. बाय द वे मी एक लिपस्टिक मागवली होती मार्सची. ती खूप जास्त पिगमेंटेड होती, म्हणजे चांगली गोष्ट ही ज्यांना डार्क आवडते. मला खूप जास्त डार्क आवडत नाही, त्यामुळे मी ती काढली आहे. तरी त्याचे जे पॅचेस दिसत आहेत. सो जर तुम्हाला हायली पिगमेंटेड लिपस्टिक्स हव्या असतील तर तुम्ही मार्सच्या घेऊ शकतात. मला एवढं एक्सपेक्टेशन नव्हतं त्याच्याकडनं की एवढ्या पिगमेंटेड असतील, बट त्या खूप जास्त पिगमेंटेड आहे. बट ते मला नाही सूट करत आहे. आणि माझ्या चेहऱ्याबद्दल जे प्रश्न येतात, तर मी सध्या फक्त आणि फक्त क्युअर स्किनचे प्रॉडक्ट यूज करते आहे. ते कसे ऑर्डर करायचे मी आधी पण दाखवलं आहे, परत एकदा दाखवते. आणि सध्या तर मी त्यांचं फॉलोअप सेशन पण घेतलं, ज्याच्यात त्यांनी चेक केलं की किती रिपेअर झाली आणि किती नाही. तर त्याचा व्हिडिओ असेल तर मी तो पण ॲड करते. ॲप ओपन केल्यानंतर ते मी स्किनसाठी सिलेक्ट केलं. त्यानंतर माझे ॲक्ने स्कार्स आणि पिगमेंटेशनचा जो इश्यू होता तो त्यांना सांगितला. त्यानंतर माझी त्यांच्या डर्मेटॉलॉजिस्टची चर्चा सुरू झाली. बाय द वे हे कन्सल्टेशन जे आहे ते प्रॉपर फ्री आहे. त्यानंतर मी फिडिंग मदर आहे, मला काय इश्यू आहेत काय नाही स्किन रिलेटेड ते सांगायचा प्रयत्न केला मी त्यांना. माझा फ्रंट फेस, साईड फेस याचे त्यांनी प्रॉपर फोटो घेतले आणि कोणत्या कोणत्या एरिया किती किती पिगमेंटेड आहे हे चेक केलं. छान. हे कन्सल्टेशन फ्री आहे. त्याचबरोबर ते तुम्हाला डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक कसा घ्यायचा हे सुद्धा नीट समजावून सांगतात. आणि ते डर्मेटॉलॉजिस्ट इतकी डीपली चर्चा करतात ना की तुम्ही कोणते प्रॉडक्ट यूज करता, तुमचा किती वेळ सनसोबत कॉन्टॅक्ट असतो, मग तुम्हाला टॅनिंग किती होते, सगळं अगदी डिटेलमध्ये विचारून मगच तुमच्यासाठी प्रॉडक्ट तयार करतात. महिना 1.5 महिना प्रॉडक्ट यूज केल्यानंतर त्यांच्यासोबत मी एक फॉलोअप सेशन घेतलं, ज्याच्यात त्यांनी पुन्हा माझ्या स्किनच्या सगळ्या डिटेलिंग चेक केल्या. सगळ्यात आधी त्यांनी मला विचारलं की मी अजूनही फिडिंग मदर आहे की नाही. मी त्यांना हो सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा सगळं चेक केलं आणि माझी स्किन चेक केल्यानंतर त्याचा एक प्रॉपर रिपोर्ट जनरेट झाला, ज्याच्यात कळत होतं की माझी स्किन कुठे अजूनही डॅमेज आहे आणि किती फरक पडला आहे. तर ॲक्ने स्कार्सला खूप फरक पडलेला नव्हता, बट पिगमेंटेशनचा जो रिझल्ट होता तो खूप चांगला आलेला होता. मग त्याच्याच रिलेटेड त्यांनी मला पुन्हा काही प्रॉडक्ट सजेस्ट केले, जे मी ऑर्डर केले. तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही माझा कोड तनया100 यूज करू शकता. त्याने तुम्हाला एक छानसा डिस्काउंटसुद्धा मिळेल. आमच्या घरात गोड तसं मी एकटीच खाते, बट गाजराचा हलवा, दही वडे असे 1-2 पदार्थ आहेत जे तात्या आणि आई पण खातात. सो निखिल कष्ट घेतोय गाजर किसायचे. आई बापासाठी म्हटलं करावंच लागणार. बायकोसाठी नाही करत. सखी उठली तर आमचं सखूबाळ उठलं आणि उठल्या ती डायरेक्ट बाप्पाच्या रूममध्ये गेली. पुढे मान करते बळजबरी टीका लावायसाठी. तोपर्यंत माझा इकडे गाजराचा हलवा मी शिजत टाकला आहे. सोबतच मला दही वडे पण जमले तर करायचं आहे. डाळ तशी भिजवून ठेवते, कधी होतील माहीत नाही, पण त्यासाठी आंबट गोड चटणी पण लागते. त्यासाठी मग इकडे चिंचगुळाची चटणी लागते ना, सो ती पण इकडे शिजत ठेवली आहे. आणि इकडे गाजराचा हलवा पण ठेवलेला आहे. प्लीज आता गॅसवरनं कमेंट करू नका. स्वयंपाक करताना गॅस खराबच होतो. मी 5-5 मिनिटाला नाही आवरत, तर माझा पूर्ण स्वयंपाक झाला की मग आवरते. असाही माझा किचन रिलेटेड स्टुडिओ नाही आहे की जो शूटसाठी किंवा मग फक्त शूटिंग करायची आहे म्हणूनच आवरासावर करायची असं नाही आहे. जे रिअल आहे ते दाखवते आहे मी. आणि सध्या मी सखीला एक छान सवय लावली आहे की मी तिला दिवसा आणि रात्री दोघं टाईम डायपर नाही घालत आहे. तिला फक्त बाहेर जाताना डायपर घालायचं आहे असं ठरवलं आहे. कारण माझ्या मावशीचं एक बाळ आहे, म्हणजे रिलेटिव्ह आहेत आमचे, त्यांचं बाळ आहे. तर ती रात्रभर सू करत नाही. जेव्हा तिची मम्मा तिला उठवते एकदा की सू कर, तेव्हा ती सू करते. ती सखीपेक्षा पण 1-1.5 महिन्याने लहान आहे. तर म्हटलं असं काही फोर्स नाही माझा सखीचा की तुला अशी सवय लागलीच पाहिजे, असं खूप लहान आहे ती. बट म्हटलं लेट्स ट्राय, तिला पण कळू द्यात सगळ्या सवयीला. तर ट्रायपॉड फुटला असतात तर माझा बाबू का करतो तू, रागवायचं नाही, सॉरी. तर मला लावली मी सखीला सवय, डोंट नो. 2 दिवसापासून मी तिला उठल्यावर वॉशरूममध्ये घेऊन जाते. ती दुपारी उठते तेव्हा किंवा मग 1-1.5 तासाला अशी घेऊन जाते आणि तिला लागते ती सवय. लेट्स होप. काहीच जबरदस्ती नाही आहे. तिचा आवरायचा का मला कंटाळा वगैरे तर असंही नाही आहे. बट बघूयात, लागली चांगली सवय तर चांगलीच गोष्ट आहे. सखीची आम्ही 2-3 कोलॅबरेशन केले फर्स्ट क्लास सोबत. ह्यावेळेस पण आलं होतं आणि ह्यावेळेस मी तिला इतका क्यूट ड्रेस मागवलाय, त्यात ती इतकी गोड दिसतीये. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा किती गोड दिसतोय तिला तो ड्रेस. आणि मी मुद्दामून असा मागवलाय घागरा, कारण आमच्याकडे लग्न आहे आता तिच्या दीदीचं. सो तिला ते सगळे वापरता येतील मला लगेच.
आणि हिच्या पप्पाला पफ अजिबात आवडत नव्हता. लग्नानंतर माझा पफ त्याने बंद केला, बट आज पोरीला घातला तर इतकं कौतुक करतोय तिचं, जशी खूप गोड आहे त्याची पोरगी. आणि ती इतकी छान कॅरी करतीये तो ड्रेस. थोडासा मोठा आहे पण मी त्याला टिपा मारून घेईल, इतकं गोड दिसतंय ना ते. माझीच नजर लागायची तुला बाबू कधी. कट टू डे 2. आम्ही सकाळपासून छान आवरून बसलो होतो, पण ह्या मावची झोपच होत नव्हती. फायनली तिची झोप झाली, तिचं छान आवरलं आणि मग आम्ही निघालो. आज आम्ही नाश्ता पण नाही केला, जवळजवळ 12 वाजलेत. पप्पा कुठेच नाही चाललाय बेटा, पप्पा गाडी चालवतोय. अवघड असतं लहान बाळांचं. मग सगळीच्या आजी बाबांना घ्यायला आम्ही खाली गेलो. तसं त्यांना ती खूप दिवसांनी भेटली म्हणून थोडीशी ऑकवर्ड झाली होती, बट नंतर तिने ओळखलं आणि गेली पण ती त्यांच्याकडे. घरून खूप सारं सामान आणलं होतं, जे आमचं राहिलं होतं ते पण, आणि जे मला हवं होतं ते पण. त्याच्यामुळे हॉल पूर्ण ऑलमोस्ट भरला होता त्या पसाऱ्याने. मेन सखीचं स्टोलर आणि बाटटब आला होता, त्यासोबत ताक, भाज्या सगळ्या निवडलेल्या, निखिलचा भत्ता, पीठ, घरी राहिलेलं माझं मिक्सर, कांदे, अशा बऱ्याच गोष्टी घरून आणल्या गेलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी आम्ही बालाजी मंदिरात गेलो. तिथे शूट घ्यायला अलाउड नव्हतं म्हणून नाही घेतलं, पण नारायणपूरला गेलो दत्ताच्या मंदिरात. तिथे मात्र आमचं खूप छान दर्शन झालं, खूप पटकन झालं. आणि तिथे मी फर्स्ट टाईम गेलो होती, मला ते मंदिर खूप जास्त आवडलं. तिथे सगळ्या अध्यायांचे फोटो लावलेले होते आणि छान वाटलं मला ते सगळं बघून. याच्या आधी कधी मला माहीत नव्हतं की नारायणपूर एवढं जवळ आहे. आम्ही घरी आलो आहे आणि खूप थकल्यासारखं होतं. बाय द वे नारायणपूर पुण्याच्या इतकं जवळ आहे आणि तिथे दत्तांचं इतकं प्रसिद्ध मंदिर आहे याची मला आत्तापर्यंत अजिबात आयडिया नव्हती. आणि आत गेल्यानंतर मला इतकं भारी वाटलं. जनरली मी कुत्रे मांजर खूप घाबरते, म्हणजे मांजर तर मला सहनच होत नाही, कुत्र्याला पण. बट एक कुत्रं आहे जे लिटरली 2 मिनटं माझा हात चाटत होतं आणि मला ते कळालं सुद्धा नाही, कारण तिथे जे हे दिलेले होते ना अध्याय 50 अध्याय, प्रत्येकाचा एक फोटो होता. तर मी तो बघत होती, मला कळलंही नाही. मला असं वाटलं की काय काहीतरी स्पर्श होतोय बस. नंतरच झालं की म्हणजे मला जाणवलं नाही, एवढी मी एकाग्र झाली. तर मग मी ते गुरुचरित्राच्या पारायणाचं पुस्तक घेऊन आली आहे, कारण आय डोंट नो, गेल्या गेल्या माझ्या डोक्यात हे पण आलं की यार आपण गेलो होतो तेव्हा, मी स्वातीकडे गेले तेव्हा स्वातीचं पारायण चालू होतं, यार स्वातीने पण हे पारायण केलं आहे. तर माहीत नाही कधी करेल, बट आणलं आहे तर लवकरच करेल. तिथे गेल्यानंतर सुचलं म्हणून मग आणलं आहे मी ते आणि करेल सुद्धा. आम्हाला याला खूप उशीर झाला आहे आज आणि खूप थकल्यासारखं होतं आहे. आम्ही बाहेर सकाळी नाश्ता केला. घरी येऊन आज छान प्लॅनिंग होतं नॉनव्हेज करायचं, बट आईंचा प्रदोष आहे तर त्यांना नाही खायचं आहे नॉनव्हेज आणि तात्यांना फिश खायचं आहे, जे आत्ता लगेच करणं शक्य नाही आहे. त्यामुळे आमची हॉटेलची पण इतकी गडबड होते बाहेर जाऊन खायला, कारण जिथे चांगले फिश मिळतात तिथे चांगलं व्हेज मिळणार नाही आणि व्हेजच्या हॉटेलमध्ये फिश पॉसिबलच नाही. त्याच्यामुळे निखिलची शोधाशोध चालू आहेत, कारण घरचे कधीतरी येतात, त्यामुळे चांगले असे वेगवेगळ्या ठिकाणी न्यायची अशी हौस असते आम्हाला. तर सकाळी तर त्यांना सिक्रेट सांबरचं सगळं आवडलं. आय डोंट नो, आता इथेच एक जवळ हॉटेल शोधलं आहे जिथे मी मासा खाल्ला होता फर्स्ट टाईम आणि तो मला आवडलाही होता आणि तिथे व्हेज पण छान मिळतं. तर बघूयात, आज ट्रायल घेऊयात, कारण घरचे खूप स्पेसिफिक आहे खायच्या बाबतीत, की हे असंच हवं तसंच हवं. तर डोंट नो त्यांना आवडतं की नाही. आणि माझं असं आहे की मला संध्याकाळी माहीत नाही, जेव्हापासून मी ते 6च्या आत जेवणाचं सुरू केलं आहे ना, मला 6 नंतर भूक राहतच नाही. आणि कधी मला काही खावंसं वाटलं तर जनरली मी संध्याकाळी सखीला खिचडी, उपमा जे काही करते मी तिचंच खाऊन घेते. आता पण मी तिला डाळ भात लावला आहे आणि मला असं होतं की मी नाही बाहेर खाऊ शकत, तुम्ही तिघं खा, मी फक्त सोबत येते. आणि माझ्याकडनं पुन्हा सखीचाच डाळ भात खाल्ला जातो की काय. तर तुमच्याकडनं पण असं होतं का की खूप प्रवासातून दमल्यानंतर, आणि जनरली ना मला असं हॉटेलमध्ये नेणं निखिलला परवडत पण नाही, कारण मी काहीच खात नाही. मी गेली तरी फक्त डाळ भात खाते आणि तो पण माझं असं असतं की नाही यार, दाल तडका नाही पसंत आहे, साधं वरण भेटतं का तुमच्याकडे. तर पनीरची भाजी रोटी पण मला चालत नाही. आणि ग्रुपमध्ये गेल्यावर तर माझं इतके हाल होतं की ग्रुपमधले छोटे छोटे चिल्लर पार्टीसुद्धा चिकन खाते, लॉलीपॉप काय, चिकन चिली काय. आणि मी असे असते की मी घेणारे डाळ भात तू आणि मी सोबत खाऊ, मला एकटीला जाणार नाही तेवढा. तर म्हणून बाहेर जायचे जसे म्हणजे काय म्हटलं नाहीच जात, गेले तरी असं नाश्ता वगैरे असतो. आणि पिझ्झा बर्गर टाईप मला नाही गिळत जास्त. आणि सध्या तर माझं असं झालंय की मला गोडही खूप जात नाहीये. मी इतका सारा गाजराचा हलवा करून ठेवला आहे, मी त्याच्याकडे बघतही नाहीये, कारण अशी गिल्टी वळाला टाईप जे असतं ना त्या टाईप झालंय
की मला खूप खावंसं वाटत नाही. मी केकही करून ठेवला होता माझ्या क्रेविंगसाठी की खूप कधीतरी क्रेविंग झाली तर खाऊया तो केक. तर त्याची जरी एखादी बाईट खाल्ली तर खाते मी, बट हलवा मी अजून खाल्ला नाही. मी काल टेस्ट केला आहे. दहीवड्याची तयारी करून ठेवली आहे पण ते पण अजून केले नाही आहेत. सो चालली अशी गडबड. सखीची आजी बाबा तिला खाली फिरायला घेऊन गेलेत. त्यांना खूप हौस होती जेव्हा स्टोलर घेतलं तेव्हाच की सखीला स्टोलरमध्ये बसवून न्यायचं आहेत, बट तो सिन्नरला योगच आला नाही. ते आत्ता गेलेत, सो मे बी आले असतील. रात्री आम्ही व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंटला गेलो आणि तिथला फिश खूप छान होता. मी जवळजवळ वर्षभराने फिश खाल्ला आणि ॲटमॉस्फिअर पण छान होतं. अगदी रिलॅक्स आमचं जेवण झालं तिथे. आणि व्लॉग संपवण्याआधी अजून एक गोष्ट आहे जी मला क्लिअर करायची आहे. बऱ्याच जणांचे असे DMs येतात की वाव दादाचं आणि सखीचं बॉन्डिंग किती छान आहे, आणि काहींचं असं पण असतं की फक्त निखिलच सांभाळतो तर तू काय करते. तर असं नाही आहे, मी आणि निखिल मिळून सांभाळतो. पण तो जेव्हा तिला खाऊ घालतो, तिला झोका देतो, तेव्हा मी करते शूट. तसं निखिल नाही करत जेव्हा मी करते. त्याला मुळात तेवढा वेळ नसतो. मला आवड आहे ब्लॉगिंगसाठी नाही, असं पण मी मेमरीज म्हणून त्या दोघांचं सगळं शूट करते आणि मी तेच पोस्ट करत असते. बट दॅट्स नॉट मीन की मी सखीला सांभाळत नाही. आम्ही दोघं मिळून सखीला सांभाळतो. तर नेक्स्ट टाईम थोडा विचार करा. आई आहे मी तिची, तिच्यासाठी सगळं सोडलं आहे. तर तिला छान सांभाळते पण मी. बाय द वे असा होता आजचा व्लॉग. आय नो खूप शॉर्ट पण छान होता. जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि परत आमची आजची ही क्लिप बघ. मला आवडतंय म्हणून मी करते शूट. निखिल नाही करत. निखिल का नाही करत? ठीक आहे. मी सांभाळते ना सखीला. येस. बरं, नीट काळजी घेते आणि तिची. 50-50. 50-50 नाही, 70-30. तू ऑफिस करतोस बघ, म्हणून सगळ्यांचा गैरसमज होतो. तर असा होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं ते कमेंटमध्ये सांगा. मी ती कमेंट पिन करेल जी कमेंट मला सगळ्यात जास्त आवडेल. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू.